स्वप्नील, तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आपल्या समवेत आता अवसरी गणाचे पंचायत समितीचे उमेदवार निलेश टेमकर हे आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. त्यांनी आज कोणत्या भागात प्रचार केला आणि कोणकोणत्या समस्या जाणून घेतल्या नागरिकांच्या. तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी निलेश नामदेव टेमकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पंचायत समिती गणातील उमेदवार आहे. कोणत्या भागात प्रचार केला आणि कसा प्रतिसाद लाभला नागरिकांचा? आज आम्ही पारगावमध्ये गेलो होतो. चिखली वस्ती, गोरे वस्ती, पवार वस्ती त्या ठिकाणी गावठाण त्या ठिकाणी प्रचार केला. चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी भेटला. काय तिथल्या नागरिकांनी तुम्हाला शब्द दिला? आम्ही तुमच्या पाठीशी आहे निलेश भाऊ, काही काळजी करू नका. काकांना आणि विष्णू काका हिंगे आणि तुम्हाला आम्ही मताच्या स्वरूपात प्रचंड मतदान करू आणि विजय करू. कोणकोणत्या समस्या जाणून घेतल्या त्या ठिकाणी? अनेक प्रश्न नेहमीच उद्भवत असतात. रस्ते असतील, प्रत्येक नागरिकाला वाटतं की आपले वैयक्तिक कामं झाली पाहिजे, युवकांना उद्योगधंदा पाहिजे, ज्येष्ठांना अनेक सुविधा आहेत त्या पाहिजेत. प्रत्येकाला काही ना काहीतरी त्या ठिकाणी लोकांनी मागणी केली. आम्ही एवढंच सांगितलं. आता आम्ही काही शब्द देणार नाही. जेव्हा आम्ही निवडून येऊ त्यानंतर आम्ही काम करून दाखवू. मात्र आता तालुक्यामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे. कशा पद्धतीने त्याकडे पाहताय आणि कशा पद्धतीने ते सोडवणार आहात? आज आम्ही वरती पारगाव या ठिकाणी फिरलो. शेतकरी हा वर्षभर कामच करत असतो. कांदा आणि बटाटा हा सातगाव पठारीवरील खूप मोठा प्रश्न आहे. तेथे आता कांद्याला आणि बटाट्याला पण बाजारभाव नव्हता. त्यामुळं शेतकऱ्यांनी जेव्हा गेलो तेव्हा शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला बाजारभाव एक चांगला भेटला पाहिजे, तुम्ही त्यासाठी काहीतरी करा, हे आमच्याकडं त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. ही गोष्ट ऐकून आम्ही सुद्धा सभापती हे सुद्धा याच्यावरती खरोखर शेतकरी हा अडचणीत आहे आणि माझ्यासारखा कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या बाजूने मी त्या ठिकाणी ह्या सगळ्या ज्या प्रश्न आहेत ते प्रश्न येणाऱ्या काही दिवसांमध्ये माननीय वळसे पाटील साहेबांच्या कानावर घालून हा आवाज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि वरती दिल्लीपर्यंत हे सगळे प्रश्न पोहोचवण्याचं काम वळसे पाटलांच्या माध्यमातून केले जाते. शेवटचा प्रश्न, नागरिकांना तुम्ही आता काय आव्हान करणार? मी मतदारसंघातील नागरिकांना एवढंच आव्हान करणार आहे की आपल्याला वळसे पाटील साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी तुम्ही येणाऱ्या 5 तारखेला मतदान करून या ठिकाणी युवकांची ज्येष्ठांची शक्ती उभी करा आणि काकांच्या पाठीमागे म्हणजे विष्णू काका हिंगे यांच्या पाठीमागं शक्ती उभी करा आणि निवडून द्या. अवसरी गणाचे उमेदवार निलेश टेमकर हे होते. आता यांना नागरिक कशा पद्धतीने पाठिंबा देणार आहेत येणाऱ्या काळात पाहूया. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.